मित्रांनो, पुरुष आणि स्त्री यांच्यात लैंगिक आकर्षण एवढं जास्त का असतं याचा आज विचार करूया. एका नवीन कुटुंबाची पायाभरणी करण्यासाठी व नंतर मुलांना जन्म देण्यासाठी आणि त्यांचे संगोपन करण्यासाठी आई वडिलांना अथांग असा त्याग करावा लागतो. हे निसर्ग नियमाने होत असते. जीवनभर घराच्या जबाबदाऱ्यांची पूर्तता दोघांना करावी लागते आणि यासाठी दोघांना जोडणारा एक शक्तिशाली प्रेरक घटक असणे आवश्यक असते. ही प्रेरक शक्ती म्हणजे पुरुष आणि स्त्री यांच्यातील सजीव लैंगिक आकर्षण होय, जी इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवामध्ये अधिक प्रमाणात आढळते. ही आकर्षण शक्ती त्या दोघांना दीर्घ काळापर्यंत कुटुंबासाठी त्याग करण्यास प्रवृत्त करत असते. जर ही शक्तिशाली लैंगिक आकर्षण पुरुष आणि स्त्री यांच्या लैंगिक इच्छापूर्तीसाठी करून काहीही जबाबदारी पुरुष स्वीकारत नसतील तर स्त्रीला बदनामीच्या दारात नेऊन पळ काढण्यास सुरुवात होते. त्या सगळ्या खेळात स्त्री हीच पूर्णपणे नुकसानीत राहते. इस्लाम या हानीपासून स्त्रीला वाचवण्यास पर्दा आणि हिजाब याची व्यवस्था देतो. निकाहखेरीज प्रत्येक संबंधाला मृत्यूदंडाची शिक्षा फरमावतो. कुणी मानो किंवा न मानो, कुणी याशी सहमत असो किंवा नसो, न्यायालय याच्या विरोधात निर्णय जरी देत असले तरी सत्य हेच आहे. भविष्यात देखील ज्यांनी मानलं त्या स्त्रिया सुरक्षित राहतील आणि ज्यांनी नाकारलं त्या स्त्रियांना याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. सिंगल पॅरेंटिंग असण्याचे भोग भोगावे लागतील. अनेक स्त्रिया हे रोज भोगत आहेत. तरी सावधान व्हा आणि विवाह या संस्थेला बळकट करा. माझ्या या विश्लेषणावर विचार जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओला लाईक, कॉमेंट, शेअर करा आणि महाराष्ट्र टुडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.